Good morning, dear student. Today we see the irrational number and how to represent the irrational number on number line. First upon, irrational number means the numbers which have decimal form of irrational number is non-terminating and non-recurring. Okay. That is, simple way means root 2, root 3, square root of 5, root 7. These are the irrational number. Means root में जो number है वो shortly irrational number है. Okay. The next part is representation of root 2 on number line. आपको क्या दिखाना है root 2 number line में number line पर दिखाना है. Okay. मग स्टेप काय, तुम्ही फर्स्ट काय कराल, एक नंबर लाईन ड्रॉ कराल. ओके. नंबर लाईन म्हटल्यावर दोघं साईडने एरो असणार, त्याला इथे कुठेतरी 0 पॉईंट घेणार. डिस्टन्स 1 युनिट आहे, पण तुम्ही कंपास मध्ये घेताना सेम डिस्टन्स घेणार. सपोज मी एवढं मेजरमेंट घेऊन घेतलेलं नाही, 1 युनिट, हे 2 युनिट, इकडे -1. ओके. मग आता काय कराल, इथे 0-1 एवढं डिस्टन्स घ्याल, 1 युनिट. हे डिस्टन्स 1 सेंटीमीटर नाहीये, 1 युनिट घेतलेलं आहे. हे 1 युनिट डिस्टन्स झालं. याला या पॉइंटला नेम देणार ए, याला नेम देणार बी, आणि इथे परत 90 डिग्रीचा अँगल ड्रॉ करणार. म्हणजे इथे 90 डिग्रीचा अँगल ड्रॉ करणार आणि 1 युनिट डिस्टन्स घेणार. सपोज हे डिस्टन्स 1 युनिट झालं, नंतर इथे हे जॉईंट करणार, याला सी पॉइंट देणार. ओके. इथे हे डिस्टन्स झालं 1 युनिट, हे डिस्टन्स झालं 1 युनिट. इथे तुम्ही 1 युनिट घेतलं, सेम हे 1 युनिट डिस्टन्स घेतलं. मग आता हा ट्रायंगल झाला ओ बी सी, हा ट्रायंगल झाला राईट अँगल ट्रायंगल. मग याला जर तुम्ही पायथागोरस ट्रायंगल triangle ABC, this triangle ABC, this point is A, ABC is a right angle triangle, therefore by Pythagoras theorem, मग आता ह्या ट्रायंगलला पायथागोरस थेरम जर अप्लाय केला, ही काय, त्याची हायपोटेनस, ही बेस आणि ही हाईट, म्हणजे हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर. AC इज द हायपोटेनस, AB इज द बेस, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. बट AB ची व्हॅल्यू किती तुमच्याकडे, 1 स्क्वेअर, आणि BC ची व्हॅल्यू पण 1 युनिट. 1 चा स्क्वेअर 1 प्लस 1 चा स्क्वेअर 1, म्हणजे किती आलं 2. AC स्क्वेअर इज इक्वल टू 2. मग टेकिंग स्क्वेअर रूट, जर तुम्ही स्क्वेअर रूट घेतला दोघं साईडनी, तर AC ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला √2. म्हणजे हे जे आहे डिस्टन्स, हे किती झालं, √2. मग तुम्ही काय कराल, तुम्हाला नंबर लाईनवर √2 दाखवायचं आहे. मग कंपासमध्ये एवढं डिस्टन्स घ्याल, हे √2 एवढं डिस्टन्स घ्याल, एवढं इथे हा सेंटर घ्याल, ही रेडियस घ्याल, आणि मग इथे ठेवून असा आर्क टाकणार. म्हणजे तुमचं इथे डिस्टन्स येणार, हे कुठेतरी इथे √2. ऍक्च्युअली रिप्रेझेंटेशन कसं आहे ते बघू. ओके. दिस इज द नंबर लाईन. टेक पॉइंट 0, यहाँ पे मैंने 0 निकाला है. ओके. मग आता तुम्ही काय कराल, डिस्टन्स 1 युनिट डिस्टन्स घ्याल. कंपासमध्ये काहीतरी डिस्टन्स घेणार तुम्ही. कंपासमध्ये डिस्टन्स घ्यायचं, पण डिस्टन्स काय पाहिजे, इक्वल. म्हणजे इथे मी सपोज आता एवढं डिस्टन्स घेतलंय, तर इथे 0 पॉइंटवर ठेवणार, हे एवढं, हे सेम इकडनं सेम डिस्टन्स. ऍक्च्युअली हे डिस्टन्स किती आहे, 1 युनिट, म्हणजे इक्वल. मग आता इथे किती, 0 1 2 3 -1 -2. ओके. नेक्स्ट या पॉइंटला नेम देणार तुम्ही ए, याला नेम देणार बी. हे डिस्टन्स झालं 1 युनिट. आता तुम्हाला इथे परत 1 युनिट डिस्टन्स काढायचं. 90 डिग्रीचा अँगल ड्रॉ करणार तुम्ही परपेंडिक्युलर. ओके. परत कंपासमध्ये 1 युनिट डिस्टन्स घेणार. ऍक्च्युअली 1 युनिट डिस्टन्स म्हणजे तुमचं किती डिस्टन्स, AB, बी पॉइंटवर ठेवणार. ओके. ह्या पॉइंटला नेम देणार सपोज सी, कुठलाही नेम देऊ शकता. त्याच्यानंतर ते जॉईन करायचे बाय युझिंग स्केल. कुठलं डिस्टन्स, AC. ओके. AC डिस्टन्स जॉईन केलं. मग नंतर आता हे डिस्टन्स तुमचं किती आलंय, 1 युनिट, हे 1 युनिट. आता काय करणार, कंपासमध्ये एवढं डिस्टन्स घेणार, AC डिस्टन्स, ए पॉइंटवर कंपास ठेवणार, AC रेडियस घेणार, आणि इकडे आर्क टाकणार. आणि ह्या पॉइंटला नेम सपोज तुम्ही पी नेम दिलं
तर हा जो पॉईंट आहे हे डिस्टन्स किती झालं तुमचं √2. दिस पॉईंट इंडिकेट द डिस्टन्स √2. ओके, दिस अँगल इज 90 डिग्री. सपोज -2 डिस्टन्स दाखवायचं असेल, अगेन हे डिस्टन्स एवढं डिस्टन्स घेणार कंपासमध्ये, AC A सेंटर आणि इकडे आर्क टाकणार. दिस डिस्टन्स इज √2 and give this line name L. ओके ओके, पेज नंबर 6 पर आपको एक्टिविटी दी है. दिस इज द नंबर लाइन एंड कंस्ट्रक्शन. ओके, द पॉइंट Q on the number line shows the number. See the figure here. पॉइंट Q क्या इंडिकेट करता है? √2, square root of √2. A line perpendicular to the line is drawn through point Q. Point R is at unit distance from Q on the number line. Okay, this distance QR distance is 1 unit and QR is perpendicular. Okay, right angle triangle ORQ. This triangle ORQ. Okay, आपको right angle triangle मिला है और is obtained by drawing segment OR. ही OR सेगमेंट ड्रॉ केल्यामुळे तुम्हाला काय मिळणार आहे? राईट अँगल ट्रायंगल. मग आता हे डिस्टन्स OQ डिस्टन्स किती झालं? √2. OR डिस्टन्स किती सांगितलं त्यांनी? युनिट. देअरफॉर लेंथ ऑफ OQ इज इक्वल टू √2, लेंथ ऑफ QR इज इक्वल टू 1. देअरफॉर अप्लाइंग पायथागोरस थेरम टू ट्रायंगल OQR. Okay, this is the hypotenuse, this OQ is the base and QR is the height and OR is the hypotenuse. Therefore length of OR square is equal to length of OQ square plus length of QR square. मग लेंथ ऑफ OQ किती आहे? √2 स्क्वेअर. लेंथ ऑफ QR 1 युनिट, 1 स्क्वेअर. √2 चा स्क्वेअर किती येणार आहे? 2. 1 चा स्क्वेअर 1 म्हणजे 2 + 1 किती आन्सर? 3. मग लेंथ ऑफ OR स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली तुमची? 3. देअरफॉर लेंथ ऑफ OR स्क्वेअरची व्हॅल्यू 3 आली. मग लेंथ ऑफ OR टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड किती मिळेल? √3. हे इथे किती दाखवलेलं? हे डिस्टन्स किती आहे? मग याला C पॉईंट दिलेलं, हे डिस्टन्स किती झालं? C. ओके, हे डिस्टन्स OR किती झालं? C. OR डिस्टन्स C. मग त्यांनी काय इथे सेंटर, हे रेडियस घेतली, इथे सेंटर घेतला आणि आर्क टाकली, म्हणजे हे डिस्टन्स RC डिस्टन्स पण किती झालं? √3. हे दाखवलेलं आहे √3. तर प्रॅक्टिससाठी तुम्ही हे सॉल्व्ह करायची, फिगर ड्रॉ करायची. नेक्स्ट, राईट डाऊन इन युअर नोटबुक पॉइंट्स टू रिमेंबर. इरॅशनल नंबर काय सांगितलंय? नंबर्स हुज डेसिमल फॉर्म इज नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग आर कॉल्ड इरॅशनल नंबर. नेक्स्ट, द स्क्वेअर रूट ऑफ नंबर्स दॅट आर नॉट परफेक्ट स्क्वेअर आर इरॅशनल नंबर. दॅट इज √2, √3, √37. परफेक्ट स्क्वेअर नंबर कुठले आहेत? 4, 9, 25, 16. ओके, अँड 2, 3, 37, 11, 7. These are not perfect square number. Next, the numbers which can be shown by points on a number line are called real number. And all rational number can be shown by points on number line. Therefore, all rational numbers are real number. Very important thing. All rational numbers are real number and there are infinitely many irrational numbers on the number line. Number line वर infinitely many irrational numbers असतात. नेक्स्ट, पायची व्हॅल्यू काय घेतली होती? पायची व्हॅल्यू किती? 3.14 और 22/7. बट पाय इज नॉट अ रॅशनल नंबर. फक्त कॅल्क्युलेशनसाठी पायची व्हॅल्यू किती घेतलेली? 22/7. सपोज हाऊ टू शो √5 ऑन नंबर लाईन. आता तुम्हाला नेक्स्ट √5 जर नंबर लाईन मध्ये दाखवायचं आहे. √5 इज अ इरॅशनल नंबर. मग √5च्या जवळपास असणारा परफेक्ट स्क्वेअर नंबर कुठला आहे? परफेक्ट स्क्वेअर नंबर कुठला आहे? 4. अँड 4 + 1 किती होतात? 5. 4 कसला स्क्वेअर आहे? 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर इज इक्वल टू 5. याचा आन्सर तुम्हाला 5 मिळणार आहे, राईट? मग तुम्ही जर ट्रायंगल ड्रॉ केला, याला O नेम दिलं, याला A नेम दिलं आणि याला B नेम दिलं. ओके, मग हे डिस्टन्स जर तुम्ही 2 युनिट्स घेतलं, हे डिस्टन्स जर तुम्ही 1 युनिट घेतलं, तर मग आता ह्या ट्रायंगलला हा राईट अँगल ट्रायंगल झाला आणि याला जर पायथागोरस थेरम अप्लाय केला, OB स्क्वेअर इज इक्वल टू OA स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. OA डिस्टन्स किती आहे? 2. मी हे मेजरमेंट घेऊन केलेलं आणि अप्रॉक्सिमेटली तुम्हाला समजण्यासाठी फक्त OA डिस्टन्स किती आहे? 2.
त्याचा स्क्वेअर, ए बी डिस्टन्स किती 1, त्याचा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4, 1 चा स्क्वेअर 1 म्हणजे हे 5. ओबी स्क्वेअर किती आला 5. मग आता ओबीची व्हॅल्यू पाहिजे, हे ओबीची व्हॅल्यू पाहिजे टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. काय कराल, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड मीन्स स्क्वेअर रूट ऑफ ओबी इज इक्वल टू रूट 5. ओके, हे डिस्टन्स किती आहे म्हणजे तुमचं रूट 5. ओके ओके, रिप्रेझेंटेशन ऑफ रूट 5 ऑन number line. First draw a number line and draw points 0, 1, 2, 3, -1, -2. Okay. Therefore, this points यहाँ पे 0 है, नेम लिखो O. 2 यूनिट डिस्टेंस लेना है, यहाँ पे नेम दो A. This is the distance 2 units. Okay. Next, draw the perpendicular 90 degree angle. And take 1 unit distance, यहाँ से ले लो 1 unit and draw the arc. And this line is L and this point is suppose B. Okay. Next, join this OB distance. One minute. Okay. Join this distance OB. And take distance OB in compass, that is radius, and draw in this cell. This point is suppose P. Actually this A to mention क्या करता है, A point. This is the point P and this distance is root 5. Okay. This is the representation of root 5. Okay, this is line L, this point is P and triangle OAB is right angle. For practice, show the number minus root 2 on number line, and also second example, show the number minus root 3 on the number line and also plus root 7 show on the number line. Thank you.